आपल्या विचाराचा खासदार झाल्यास आपली कामं झाली पाहिजेत हे मला सांगता येईल. त्यांनी नुसतं असं यस म्हटल्यास मोठा निधी मिळतो असा दावा अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर अजित पवार यांनी आता बारामती लोकसभेसाठी थेट रणशिंग फुंकले आहे. आज 4 फेब्रुवारी बारामती दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांमध्ये टीका करतानाच बारामतीसाठी मीच उभा आहे असं समजून मी देणाऱ्या उमेदवाराला मतदान करा असं आवाहन केले. खासदार झाल्यावर आपलं रेल्वे स्टेशन कसे करतो बघा असं आश्वासनानं त्यांनी दिले. आपल्या विचारांचा खासदार असल्यानंतर फरक पडे, तुम्हाला भावनिक बनण्याचा प्रयत्न केला जाईल. तिकडे अजितदादाला द्या, आता इकडे असं म्हटलं जाईल. अजितदादाचे म्हणणे असे आहे की तिकडे आणि इकडेही अजितदादाला द्या. जर मिठाचा खडा टाकला तर मी आमदारकीच्या बाबतीत पण विचार करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे काय करायचे ते तुम्ही ठरवा. दरम्यान यावेळी आपण घेतलेली भूमिका कशी योग्य हे सुद्धा त्यांनी पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ते म्हणाले की मी राजकीय भूमिका घेतली आहे. मी 5व्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यावर बारामतीमध्ये माझे अशा पद्धतीने स्वागत करतील असे वाटले नव्हते. अनेक मिरवणुका बघितल्या, वरिष्ठांच्या बघितल्या, पण असं स्वागत कधी झालं नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर नको नको ते शब्द वापरण्यात आले. मात्र आपण भूमिका घेतल्यानंतर एक शब्द कोणी बोललं नाही असाही दावा अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना केला. सगळ्याच भूमिका घेणार होते, हवं तर खासगीत विचारा असा सुद्धा दावा अजित पवार यांनी केला. आम्ही NDAच्या आघाडीत आहोत. आपण सगळ्यांचे नेतृत्व बघून सुरुवातीच्या काळात आम्ही मोदींवर टीका केली, मात्र विचारधारा सोडली नाही. फुले शाहू आंबेडकर यांना विचार घेऊन पुढे चाललो आहोत. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ या सगळ्यांनी भूमिका घेतल्यात ते यावेळी म्हणाले. रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.